राष्ट्रवादी काँग्रेसची संघटन बांधणीसाठी तयारी, नवे जिल्हाध्यक्ष नाही, अचानक वगैरे काही नाही. पक्षाचं रेग्युलर विषय आहे. पक्षाची जी आता आम्हाला नवीन जिल्हाध्यक्ष झालेले, त्याच्यामुळे कार्यकारिणी करणं, पक्षाची बांधणी करणं, गाव लेवलवर सगळं हे करणं, त्याच्याप्रमाणे सगळं विषय आहे. पक्षाची बांधणी करणं हा विषय आमचा स्ट्रक्चर आहे. आता खासदार म्हणून मी आहे, आमदार म्हणून भैया आहेत, आम्ही सर्वांना मिळून आणि पक्षाचे जिल्हाध्यक्ष नवीन झाले, त्याच्यामुळे पक्षाची बांधणी करणे हा विषय. पप्पा, काल एका भेटीची दिवसभर चर्चा होती. सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची 4.5 तास बैठक झाल्याचं समोर आलं. कसं पाहताय एकंदरीत? सुरुवातीपासून सुरेश देशमुख यांच्या हत्या प्रकरणात तपासासाठी आक्रमक होते, आता एकदम भेटायला गेले, काय सांगा? नाही, आता हा बीड जिल्हा आहे. आमचा फोकस कशावर आहे? संतोष देशमुख यांचे मारेकरी पकडले पाहिजे, त्यांना फाशी झाली पाहिजे, त्या कटात जेवढे सामील होते त्यांना सर्वांवर शिक्षा झाली पाहिजे. याच्यावरचा फोकस आम्ही शेवटपर्यंत ढळू देणार नाही. बघा, ही घटना 3 वाजता किडनॅपिंग झालं, 6:30 6:15 वाजता मर्डर झाला आणि 7:15 वाजता 7:10 मी पहिली बाईट दिली. त्याच्यानंतर सगळ्या गाववाल्यांशी बोललो, सगळी चर्चा गावात पण सर्वांना केली. त्याच्यानंतर आमचं एकच फोकस आहे. भैया पण तिथे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी गेले की लगेच ती पण बोलले. म्हणजे आमचा एक फोकस आहे की संतोष देशमुख यांच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे, त्यांचे मारेकरी पकडले पाहिजे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. याच्यासाठी आमचा फोकस दुसरीकडे कुठं जाणार नाही. आता कोण काय करतं याच्यावर काय आम्ही बोलणं योग्य म्हणजे मी बोलणं योग्य वाटत मला नाही आहे. कारण आमची जी एकच लाईन आहे की संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी. राजकीय जी काय राजकीय विषय असेल त्याच्यावर काही तपासण्यात याचा तपास आता बऱ्यापैकी चालू आहे आणि आम्ही कुठेही याला कुठं दबाव येऊ देणार नाहीत. काय करणार, शेवटपर्यंत आम्ही लढू आणि शेवटपर्यंत यांना न्याय 100% मिळणार म्हणजे मिळणार. मी पहिल्यांदाच बाईटमध्ये जे काही लोकांनी गावातल्या लोकांनी सांगितलं होतं, संतोष अण्णा देशमुख यांच्या संदर्भातलं गावकऱ्यांनी जे नाव घेतलं होतं ते पहिलं नाव मी घेतलं होतं आणि त्या दिवशीपासून मी राजीनाम्याची मागणीच मागतोय. कारण का धनंजय मुंडे साहेब हे स्वतःच म्हणले होते की ते माझे निकटवर्ती आहेत आणि त्या असल्यामुळे मंत्रिपदाचं कुठंतरी संरक्षण वाल्मिक कराडांना अटकेपासून किंवा जो गुन्हा दाखल होत होता त्या गुन्हा दाखल होण्यामध्ये 12-13 तास उशीर का झाला. नंतर सरेंडर होत असताना कुणाकुणाचे बोलणे झाले आणि त्या पद्धतीने ते एखाद्या पिक्चर स्टाईलमध्ये गाडीमध्ये आले आणि ते सरेंडर झाले तिथे. म्हणजे असं आपण पहिल्यांदा बघितलं असेल की एखादा क्रिमिनल 4 व्हीलर गाडीतून येतो, उघडतो, सगळी लोक त्याला घेऊन जायला तिथे जमतात. 2 दिवस लॉकअपमध्ये असताना सुद्धा त्याचे हातातले दोरे गंडे काढलेले नव्हते. VIP ट्रीटमेंट आहे. वाल्मिक कराडवर आल्यानंतर मंत्रिपदाचं संरक्षण 100% त्यांना भेटतं. कालच्या भेटीकडे कसं पाहता तुम्ही? भेटीच्या चर्चा आहेत काल. नाही, बाप्पा जे म्हणले ती गोष्ट बरोबर आहे. आत्तापर्यंत या गोष्टीवरती आम्ही बोलल्यानंतर किंवा बाकीचे लोक बोलल्यानंतर काही लोक म्हणले राजकारण आणतात, पण आम्ही कोणत्याही ह्याचं फोकस डायव्हर्ट केलं नाही. का मूळ मुद्दा आमचा आहे त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलो आहे.